नमस्कार मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पहिला प्रश्न आहे, SCO या संस्थेचा भारत आणि पाकिस्तान कोणत्या वर्षी सदस्य बनलेला आहे? तर आता SCO म्हणजे काय होते पहिल्यांदा हे सर्वांनी लक्षात घ्या. SCO म्हणजे होते शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आणि या संस्थेचा भारत 2017मध्ये काय बनलेला होता सदस्य आणि त्याच वर्षी पाकिस्तानसुद्धा सदस्य बनलेला होता. सो वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला 2017. मग शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केव्हा झालेली होती? तर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना ही 15 जून 2001मध्ये झालेली होती. आणि मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय आहे बीजिंग, चीन या ठिकाणी. सो हे पण आपल्याला इथे पाठ ठेवायचे आहे मित्रांनो. त्यानंतर SCOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून भारतातील कोणते ठिकाण निवडण्यात आलेले आहे? तर बघा ते ठिकाण आहे मित्रांनो वाराणसी. तर वाराणसी मोस्ट एमपी करा, कारण परीक्षेमध्ये यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, इथलं मी SCO या संस्थेचा भारत व पाकिस्तान कोणत्या वर्षी सदस्य बनला? 2017. SCOची स्थापना ही 15 जून 2001मध्ये झाली होती. त्यानंतर मुख्यालय कुठे आहे? बघा मुख्यालय आहे बीजिंग, चीन या ठिकाणी. त्यानंतर SCOची पहिली पर्यटन सांस्कृतिक राजधानी म्हणून भारतातील कोणते ठिकाण निवडण्यात आलेले आहे? तर ते ठिकाण आहे वाराणसी. त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा की स्वतःचे हवामान बदल अभियान सुरू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे तामिळनाडू. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो की आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यानंतर गीता प्रेस गोरखपूरची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1923मध्ये. मग किती वर्ष पूर्ण झाले? 2023मध्ये 100 वर्ष. गांधी शांतता पुरस्कार हा 2021चा 23मध्ये गीता प्रेस गोरखपूरला मिळालेला आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला दोनदा संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कितवे भारतीय ठरलेले आहे? तर ते पहिलेच भारतीय ठरलेले आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कोणत्या राज्याने शक्ती योजना अलीकडे सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक. तर कर्नाटक राज्याने महिलांसाठी मोफत बस प्रवास सुरू करण्यासाठी शक्ती योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची काय लागलेली आहे? सीमा लागलेली आहे. मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांची लागलेली आहे? तर 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. लक्षात असू द्या, दोन्ही प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. तो ध्वज फडकवण्याचा जनतेचा हक्क बजावण्यासाठी नागपूरला 1923मध्ये बघा झेंडा सत्याग्रह करण्यात आला होता. या घटनेला 2023मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. तर इतिहासासाठी हा प्रश्न पाठ ठेवा, यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस कधी असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस हा 10 सप्टेंबरला असतो. मग आत्महत्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते सुसाईड. सुसाईडचं स्पेलिंग लक्षात ठेवा. मग पॅट्रिसाईड म्हणजे काय? पितृहत्या. मॅट्रिसाईड म्हणजे काय? मातेची हत्या. आणि फॅट्रिसाईड म्हणजे होते आपल्या बंधूंची हत्या. सर्व पॉईंट्स तुम्ही इथे पाठ ठेवा. आता अलीकडेच वरुण युद्ध सराव 2023 पार पडलेला आहे. तर याची 21वी आवृत्ती पार पडली आणि हा नौदलाचा युद्ध सराव आहे. मग कोणादरम्यान आहे हे महत्त्वाचं आहे. तर ते 2 देश आहे भारत आणि फ्रान्स. ओके, सो भारत आणि फ्रान्स दरम्यान हा वरुण नावाचा युद्ध सराव पार पडतो. त्यानंतर 36वे राष्ट्रीय खेळ कोणत्या राज्यामध्ये पार पडले होते? गुजरात. तर सध्या जे राष्ट्रीय खेळ सुरू आहे ते गोवा या राज्यामध्ये सुरू आहे. क्रमांक लक्षात ठेवा 37वा. मोस्ट एमपी करा. भारतातील पहिले भूमिगत ट्रान्सफरचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी सुरू कर. बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणीच मित्रांनो इस्रोचं मुख्यालय आहे. मून स्नायपर नावाचं चंद्रयान कोणत्या देशाने पाठवलेलं आहे? तर तो देश आहे जपान. चंद्रयान यशस्वीपणे पाठवणारे पहिले 4 देश कोणते आहे? त्यामध्ये रशिया, अमेरिका, चीन आणि भारत आहे. आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश आपला भारतच आहे. मोस्ट एमपी करा. त्यानंतर पहा, मिस वर्ल्ड 2023 ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? तर ती भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. प्रश्न पाठ ठेवा. लाडली बहिणो योजना मध्य प्रदेश, तर गृहलक्ष्मी योजना कर्नाटक. दोन्ही योजना पाठ ठेवा. आताच आपण शक्ती योजना पण बघितली जी की कर्नाटकला पार पडली. त्यानंतर पहा महत्त्वाचा प्रश्न, इंडियाज फर्स्ट इंडिजिनियस ड्रोन डिफेन्स डोम सिस्टीम जे आहे तिचं नाव काय आहे? तर ते आहे इंद्रजाल. लक्षात ठेवा. ग्रीन रोबोटिक्स या कंपनीनं, हैदराबादची कंपनी आहे, या कंपनीनं हा बनवलेला आहे. मोस्ट एमपी करा. परीक्षेत प्रश्न विचारला जाईल कोणती कंपनी? ग्रीन रोबोटिक्स. मोस्ट एमपी करा. ओके, ठीक आहे. तर हा पहिला इंडिजिनियस ड्रोन डिफेन्स सिस्टीम आहे, नाव आहे इंद्रजाल. त्यानंतर डॉक्टर नारायण सुब्बाराव हार्डीकर यांनी झेंडा आंदोलनादरम्यान हुबळी येथे कोणत्या दलाची स्थापना केली होती? तर हिंदू सेवा दल. 1923. म्हणजेच किती? 100 वर्ष पूर्ण झाले. कोणती मोहीम ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रामुख्याने महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी 25 नोव्हेंबर 2022ला सुरू केली? आता ग्रामीण विकास मंत्रालयाने केली हे पहिल्यांदा पाठ ठेवा. आणि नाव आहे नई चेतना. आणि नाव काय योजनेचं? नई चेतना. मग महत्त्वाचं आहे की 25 नोव्हेंबरलाच का? कारण मित्रांनो महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस हा 25 नोव्हेंबरला असतो. मोस्ट एमपी करा. आयोगानं यावरती आधी प्रश्न पण विचारलेला आहे.
ठीक आहे. जागतिक महिला दिवस आपल्या सर्वांना माहीत आहे 8 मार्चला, परंतु महिला हिंसाचार निर्मूलन दिवस कधी असतो तर 25 नोव्हेंबर. भारतातील व जगातील पहिले गोल्ड ATM ठीक आहे कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर गोल्ड ATM हैदराबादमधील बेगमपेठ या ठिकाणी सुरू करण्यात आले म्हणजे तेलंगणाला. भारतातील भरड धान्याला उत्तेजन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे तर श्री अन्न योजना. मोस्ट टाइम करा. ओके, भरड धान्याला उत्तेजन देण्यासाठी कोणती योजना? श्री अन्न योजना. ठीक आहे, लक्षात ठेवा श्री अन्न योजना. भारतात सर्वात जास्त भरड धान्याचे उत्पादन कुठे होते मग तर ते होते राजस्थानमध्ये. आणि 2023 हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष युनो साजरं करत आहे 2023. ओके, 2024ला जागतिक उंट वर्ष असणार आहे, लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय उंट वर्ष. समुद्र किनाऱ्यालगतच्या किनाऱ्यावर कांदळवनाच्या लागवडीसाठी कोणती योजना अलीकडे सुरू करण्यात आलेली आहे तर ती योजना आहे मिष्टी योजना. मॅग्रू लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, मॅग्रू वने. हा पहिला जागतिक समुद्र गवत दिन 1 मार्च 2023ला साजरा करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीशांचा दिवस कधी साजरा झाला? 10 मार्चला. हे दोन्ही दिनविशेष पाठ ठेवा, एक 1 मार्च आणि एक आहे 10 मार्च. मॅक रुदरफोर्ड ह्या 17 वर्षाच्या मुलाने एकट्याने विमानाने जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली. मग हा मुलगा कुठला आहे तर तो आहे ब्रिटनचा रुदरफोर्ड. अलीकडे चर्चेत असलेले जगातील पहिले पूर्णतः इलेक्ट्रिक विमान कोणते आहे तर त्या विमानाचं नाव आहे अलाइस. हे पण मी नेटवर सर्च केलं, लक्षात घ्या, अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इलेक्ट्रिक विमान आहे अलाइस. चंद्रयान 3 प्रक्षेपण 14 जुलै 2023ला झालं होतं. LVM-3M4 या साह्याने ते पाठवलं होतं. LVMचा फुल फॉर्म आहे लॉन्च व्हेकल मार्क 3. हा पण पॉईंट पाठ ठेवा. त्यानंतर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रेस सेंटरवरून सोडण्यात आलं होतं आंध्र प्रदेश या ठिकाणाहून. पोहोचले कधी? 23 ऑगस्ट 2023ला. आणि लँडरचं नाव काय होतं? विक्रम. आणि रोहर होतं प्रज्ञान. आणि महत्त्वाचं म्हणजे 23 ऑगस्टला हे चंद्रयान पोहोचल्यामुळं आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करणार आहे, तो म्हणजे 23 ऑगस्ट. मग चंद्रयान 2 जिथं उतरलेले होते त्या पॉईंटला तिरंगा पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे. तर चंद्रयान 3 जिथं उतरलेलं आहे त्या पॉईंटला शिवशक्ती पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे. ओके, शिवशक्ती पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, 2 म्हटलं तर तिरंगा पॉईंट आणि 3 म्हटलं तर शिवशक्ती पॉईंट. मोस्ट टाइम करा, प्रश्न येणार आहे तुम्हाला यावरती. चंद्रावर यान उतरवणारा जगातील 4था देश आपला भारत ठरलेला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश आहे. मग ते 4 देश कोणते आहे बघा? रशियाचं लुना 2 यान होतं, अमेरिकाचं अपोलो 11 होतं, चीनचं चांगई-3 होतं, अलीकडचंच आहे 13चं, आणि भारताचं आहे चंद्रयान 3. ओके, नावं आणि देश पाठ ठेवा. फर्स्ट आहे रशिया, सेकंड अमेरिका, थर्ड चायना, फोर्थ भारत. पहिले चंद्रयान पण विचारू शकते 22 ऑक्टोबर 2008. चंद्रयान 2 विचारू शकते 22 जुलै 2019. आणि चंद्रयान 3 विचारू शकते 23 ऑगस्ट 2023चं. आणि 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस, अवकाश दिवस, नॅशनल स्पेस डे काय केला जातो? साजरा केला जातो. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे तर केरळ. आपण हे मागच बघितलं होतं. रॉचे पहिले प्रमुख कोण होते तर ते होते रामेश्वर. यांना भारतीय गुप्तचरांचे जनक म्हटलं जाते. ओके, तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सध्या रॉचे प्रमुख कोण आहेत. मोस्ट टाइम करा. 2023 हे वर्ष पर्यटन विकासाचे वर्ष म्हणून कोण साजरे करणार आहे तर शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. आणि स्थापना कधीची? 15 जून 2001ची. मुख्यालय कुठं बघितलं आपण? पहिलाच क्वेश्चन बघितला होता. तर मुख्यालय आहे बीजिंग, चीन या ठिकाणी. ओके, शांघायला नाही आहे, बीजिंग, चीन या ठिकाणी मुख्यालय आहे. पाठ ठेवा. पर्यटन विकासाचे वर्ष साजरं करत आहे. महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती? जालना. 28वी इचलकरंजी, जे की कोल्हापूरला आहे, हेच महाराष्ट्राचं मॅचेस्टर आहे इचलकरंजी. आणि 27वी होती पनवेल. तर सध्या 29 महानगरपालिका आहे. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती होती? मद्रास. ते 1988ला तिची स्थापना झाली होती. मुंबई महानगरपालिकेची तारीख सांगा? 1888. त्यानंतर पहा नागपूर महानगरपालिका 1948. आणि महाराष्ट्र महानगरपालिका म्हटलं सगळ्या आल्या त्याच्यामध्ये मग 1949. मात्र नागपूरची 48ची आणि मुंबईची 1888ची. ह्या 2 गोष्टी तेवढा फरक लक्षात ठेवा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 58चा आहे आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961चा आहे. सगळे अधिनियम व्यवस्थित पाठ करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पहा आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे तर ऑब्व्हियसली आपल्या नागपूरला. तर बघा आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र हे नागपूरला उभारण्यात येत आहे. टायगर कॅपिटल आपलं नागपूरच आहे. जागतिक जैव इंधन दिवस कधी असतो? मोस्ट टाइम करा. जागतिक जैव इंधन दिवस हा 10 ऑगस्टला असतो मित्रांनो. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपल्याला करंट अफेअरचा अभ्यास करायचा असतो. थोडं डीपमध्ये जायचं, आपल्याला जे सिलेबस आहे त्या सिलेबसचं ॲनालिसिस करायचं, बरोबर चांगले मार्क मिळतात मित्रांनो. आणि करंट अफेअर हा पाया आहे. ठीक आहे, ज्याला करंट अफेअर व्यवस्थित कळलं तो नक्कीच परीक्षेमध्ये पास होतो. 2015 पासून आपण हा जागतिक जैव इंधन दिवस 10 ऑगस्टला साजरा करतो. अमृत धरोहर योजना 5 जून 2023 रोजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे. मग या योजनेचा उद्देश काय आहे? अमृत धरोहर योजनेचा की लोकसहभागातून विद्यमान रामसर स्थळांचे काय करणे? संवर्धन करणे. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की भारतात एकूण किती रामसर स्थळे आहे. मित्रांनो, जागतिक पाणथळ संरक्षण दिवस हा 2 फेब्रुवारीला असतो. कारण जागतिक पाणथळ संरक्षणासंबंधित जो रामसर करार झाला होता तो 2 फेब्रुवारी 1971ला झाला होता. सध्या किती स्थळं आहे भारतात नक्की सांगा. भारताच्या स्वातंत्र्याला किती वर्ष पूर्ण झाली आहे? 75 वर्षे. चला, ही हिंट आहे तुमच्यासाठी. कामकाजासाठी साधी इंग्रजी भाषा वापरण्याचा कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तो ठरलेला आहे न्यूझीलंड. द नुरी नावाचा उपग्रह कोणत्या देशाने सोडलेला आहे? तर तो आहे दक्षिण कोरिया. नूर 3 नावाचं उपग्रह म्हटलं तर इराण लक्षात ठेवा. खैबर म्हटलं तर इराण. आणि S-400 मिसाईल कोणाचं आहे? तर ते आहे रशियाचं. 4 पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, द नुरी दक्षिण कोरिया, नूर 3 इराण, खैबर उपग्रह इराण आणि S-400 मिसाईल रशिया. निसार त्यानंतर बघा मित्रांनो, निसार हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. निसारचा फुलफॉर्म होतो नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. म्हणजेच निसार हा कोणत्या 2 संस्थेचा प्रोजेक्ट आहे? नासा आणि इस्रोचा. पहिला हा पॉईंट लक्षात घ्या. नासाची स्थापना केव्हा झाली? 29 जुलै 1958ला. फुलफॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, आणि मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC. तर या पद्धतीनं तुम्ही नासाची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आणि आपली इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 10वी अध्यक्ष आहे S सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलुरू कर्नाटक. आणि स्थापना आहे आपल्या याची लक्षात असू द्या 15 ऑगस्ट 1969ला आपल्या इस्रोची काय झाली होती? स्थापना. तर या पद्धतीनं हे महत्त्वपूर्ण लेक्चर कव्हर केलेलं आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.